कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक महायुतीचं जागा वाटप निश्चित आहे। अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी सुद्धा वाढली आहे। भाजपच्या धनश्री तोडकरांचा आज आत्मदहनाचा देखील इशारा पाहायला मिळतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, काय नेमकं हे सगळं गौड बंगाले नाराजीमुळे थेट आत्मदहनाचा इशारा आहे? नक्कीच लागवी आपण पाहिलं तर भाजपची काल खरं तर यादी आहे ती जाहीर झालेली आहे। त्याच्यामध्ये जागा वाटपाचा जो गेले कित्येक दिवस तिढा होता तो सुटलेला आहे। भाजपला खरं तर 36 जागा, शिवसेनेला 30 जागा आणि राष्ट्रवादीला 15 जागा असा जो जागा वाटप आहे ते ठरलेलं आहे आणि त्याची यादी पण फायनल झालेली आहे। ती प्रसिद्धीसाठी साधारणतः आज 11 वाजता देणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। मात्र एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की भाजपचे जे गेले कित्येक वर्ष या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला आहेत आणि भाजपच्या सरचिटणीस म्हणून आहे धनश्री तोडकर यांचं तिकीट जे आहे ते कापलं गेल्याच्या रागातून आणखीन एक मनस्ताप त्यांना झालेला आहे। त्यांनी थेट आत्मदहनाचा इशारा जो आहे तो दिलेला आहे। भाजपच्या कार्यालयाच्या दारात सकाळी 10:30च्या सुमारास ते आत्मदहन करणार आहेत। कालपासून त्यांना चर्चेसाठी कोणीही आलेलं नाहीये, मात्र त्यांच्याकडे अनेक जणांचे फोन आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। स्वतः धनश्री तोडकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं काल झालं होतं आणि का तिकीट कापलं गेलं आणि कशासाठी तुम्ही हा निर्णय घेतला, काय सांगाल? कित्येक वर्ष, 12 वर्ष झालं मी बीजेपीचं काम करते। या भागामध्ये काँग्रेसची सत्ता असताना दुखून प्रत्येक घराघरात जाऊन मी कमळ पोचवलेलं आहे, प्रत्येकांच्या मनामनात जाऊन कमळ पोचवलेलं आहे आणि तरीही भाजप पक्षाशी मी एकनिष्ठ असताना सुद्धा माझ्या मिस्टरांना वर्षही झालं नाही। मिस्टर माझे गेले तेव्हा 16व्या दिवसापासून मी भाजप पक्षासाठी परत रस्त्यावरती उतरले। तरीही भाजप पक्षाने भाजप पक्षावरती माझी खूप नाराजगी आहे, कारण मी एवढं ग्राउंड लेवलला काम करून सुद्धाही माझं तिकीट कापलं जाते। यावरती भाजप पक्षावरती मी खूप नाराज आहे। भाजप पक्षामध्ये कुणावरती स्पेसिफिक नाराजी आहे? कारण तिकीट कापल्यानंतर तुम्ही आज आत्मदहनाचा देखील इशारा दिलाय। तेही मला माहिती नाही, कारण दुपारपर्यंत कळते की तुमचं तिकीट फायनल आहे आणि अचानक सांगतात की तुम्ही निगेटिव्ह आहे म्हणून। कुणी कापलं काय कापलं मला माहीत नाही, पण मी भाजप पक्षावरती खूप नाराज आहे। आज आत्मदहन करण्यावरती तुम्ही ठाम आहात का? आणि वरिष्ठांशी काही तुमचे फोन वगैरे किंवा मनधरणी काही झाली आहे का? नाही, फक्त महेशदादांचा तेवढा फोन आला होता, विजयदादांचा आला, बाकी कुणाचा वरिष्ठांचा मला फोन आला नव्हता आणि मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे। खरं पाहिलं तर रात्रभर तुम्ही एका अज्ञात ठिकाणी होता, कारण पोलीस तुम्हाला येऊन सारखे चौकशी करताना पाहायला मिळतात। काय नेमकं आता परिस्थिती असणार आहे आणि काय तुमचा पुढे काय करणार आहात? तुम्ही फॉर्म भरणारे नाही भरणारे काय करणार? ते अजून माझं ठरलेलं नाही आहे, थोड्या वेळातच कळेल की मी फॉर्म भरणार आहे काय नाही भरणार आहे, पण भाजप पक्षांची बोलणं झालं की मी हा निर्णय घेणार आहे। नक्कीच लागवी आपण पाहिलं तर ह्या धनश्री तोडकर आहेत त्या जवळपास 12 ते 13 वर्ष झालं भाजपसाठी एकनिष्ठ होऊन काम करतायत। जिथं खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे खरं तर बालेकिल्ले समजले जाणार या ठिकाणी त्यांनी घराघरात कमळ पोचवले असं सांगितलं गेले। मात्र कोणी हा निर्णय घेतला आणि माझं तिकीट का कापलं आणि त्याबाबत पक्षात की गेले अनेक वर्ष, जवळपास 12 वर्ष ते या पक्षाचं काम करतायत, तरी देखील कुणीही लोकप्रतिनिधींपैकी त्यांची साधी विचारपूस करायला येत नाही। नेमकं असं कोल्हापूरमध्ये कुठं पाणी मुरतंय? लागवी आपण त्यांनाच विचारूया, कारण ते 12 वर्ष झालं काम करतायत असं त्यांनी सांगितले गेले। तुम्ही जवळपास सांगितलं की एक तप झालं काम करताय, भाजप घराघरात पोहोचवलंय। हे कुणामुळे सगळं घडलंय असं तुम्हाला वाटतंय? भाजपमध्ये घडले का भाजपमध्ये इनकमिंग झालेल्या व्यक्तींच्यामुळे घडले? काय सांगाल, कुणामुळे घडले असं? माझा भाजपवरती फार विश्वास होता आणि भाजपमधल्या दादा असू देत, आपले विजय दादा असू देत, मुन्ना साहेब असू देत, मी भाजपशी एकनिष्ठ होते आणि मला विश्वास होता की मला हे तिकीट देणार। पण हे कुणी गेले हे मलाच माहिती नाही। मला असं वाटतं की कुणीतरी बाहेरच्या लोकांनीच येऊन आता हे असं केलेलं आहे, कारण भाजप शेवटपर्यंत मला म्हणत होते की तुम्ही रेसमध्ये आहे मॅडम, तुम्ही रेसमध्ये आहे, तुम्हाला नक्की न्याय मिळणार। पण हे आता असं काय झालं हे मलाही माहिती नाही आहे। आज अर्ज तुम्ही भरणार आहात का? काय म्हणजे एक्झॅक्ट काय आहे तुमचा निर्णय? कारण काल ज्यावेळेस तुमचं सगळं हा निर्णय घेतला त्यावेळेस जवळपास 100 पेक्षा अधिक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते, तुमची मनधरणी करत होते। आज देखील काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का कार्यकर्ते? माझ्या तरी भागातले लोक म्हणतात मॅडम तुम्ही अपक्ष अर्ज भरा, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहे। त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांच्यावरती अवलंबून आहे। आमची एक बैठक होईल, त्यानंतर निर्णय होईल।
नक्कीच लाघवी आपण पाहिलं तर काही वेळातच त्यांची बैठक होईल आणि बैठकीनंतर त्यांचा काय ते निर्णय होईल. मात्र काही कोल्हापूर जिल्ह्यातल्या वरिष्ठांनी धनश्री तोडकर यांना फोन केलेला आहे, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र दुसरीकडे ही जी पोस्ट त्यांनी केली होती ती इतकी व्हायरल झालेली आहे की काल संध्याकाळपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र त्यांना त्या मिळून आलेल्या नाही. त्यांची मनधरणी करण्याचा फोनवर देखील प्रयत्न झाला. त्यांच्या घराच्या परिसरात देखील या ठिकाणी पोलीस सकाळपासून येऊन गेल्याचं पाहायला मिळतंय. मात्र त्या एका अज्ञात ठिकाणी होत्या. भाजपमधील नव्हेच तर कसं झालेलं आहे की एकूणच हा विषय पाहिला तर प्रत्येक पक्षामध्ये 300 ते 350 उमेदवार आहेत ज्यांनी आपल्या उमेदवारी मिळावी म्हणून खरं तर अर्ज केलेला होता. मात्र हा केल्यानंतर जे बंडखोरांना थोपवण्याचं मोठं आव्हान खरं तर भाजप असेल, महायुती असेल आणि महाविकास आघाडी या सगळ्यांच्या समोर राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चित. लागवी. सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.